राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? पहिला ऑप्शन दिला फिरोजशाह मेहता, दुसरा वेमनचंद्र बॅनर्जी, तिसरा सुरेंद्रनाथ बॅनर्जी, चौथा आहे लोकमान्य टिळक. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढील प्रश्न, कोणत्या पोर्तुगीज खलाजीने भारताकडे येणारा मार्ग 1998 मध्ये शोधला? पहिला ऑप्शन आहे बार्थोलोम डायस, तिसरा वास्को द गामा, तिसरा फेर्डिनांड मगेलन, चौथा आहे यापैकी नाही. कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 वास्को द गामा. पुढील प्रश्न, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 मध्ये कोणत्या राज्य दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे पश्चिम बंगाल, तिसरा आहे पंजाब, चौथा आहे यापैकी नाही. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 मध्ये कोणत्या राज्य दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न, विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? पहिला ऑप्शन दिला लॉर्ड डलहौसी, दुसरा लॉर्ड बेंटिंक, तिसरा लॉर्ड रिपन, चौथा आहे यापैकी नाही. विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मणिपूर, दुसरा आहे मेघालय, तिसरा आसाम, चौथा आहे सिक्कीम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 आसाम. पुढील प्रश्न, सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन कोणते? पहिला ऑप्शन दिला डॉलर, दुसरा रुबल, तिसरा युरो, चौथा आहे शिलिंग. सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन कोणते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 डॉलर. पुढील प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश कोणता? पहिला ऑप्शन दिला नॉर्वे, दुसरा जपान, तिसरा अमेरिका, चौथा आहे फिनलँड. उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 जपान. पुढील प्रश्न, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? पहिला ऑप्शन दिला शिवाजी सावंत, दुसरा शिवाजी सामंत, तिसरा आनंद यादव, चौथा आनंद पाटील. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत. पुढील प्रश्न, सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? पहिला ऑप्शन दिला आहे शेख मुजीबुर रहमान, दुसरा दादाभाई नौरोजी, तिसरा खान अब्दुल गफ्फार खान, चौथा जवाहरलाल नेहरू. सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफ्फार खान. पुढील प्रश्न, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय? पहिला ऑप्शन दिला 1 वॅट, दुसरा 746 वॅट, तिसरा 856 वॅट, चौथा 1000 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे 746 वॅट. पुढील प्रश्न, 1 टेराबाइट्स म्हणजे किती? पहिला आहे 124 किलोबाइट्स, दूसरा है 124 गीगाबाइट्स, तीसरा है 124 बाइट्स, चौथा है 124 मेगाबाइट्स. 1 टेराबाइट्स म्हणजे किती? TB. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 1024 गीगाबाइट म्हणजे GB.
याला बाईट्स बी, याला के बी. पुढील प्रश्न, स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतो. पहिला ऑप्शन दिला विटॅमिन बी, दुसरा विटॅमिन सी, तिसरा विटॅमिन अ, चौथा विटॅमिन डी. स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतो. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 विटॅमिन सी. पुढील प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. पहिला ऑप्शन दिला आहे सेस्मोग्राफ, दुसरा आहे हायग्रोमीटर, तिसरा आहे बॅरोमीटर, तिसरा एमिमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 बॅरोमीटर. पुढील प्रश्न, ओहम हे कशाचे एकक आहे. पहिला ऑप्शन दिला आहे विद्युत रोध, दुसरा वारंवारिता, तिसरा विद्युत धारा, चौथा विद्युत दाब. ओहम हे कशाचे एकक आहे. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 विद्युत रोध. पुढील प्रश्न, राज्यघटनेने मधील कोणते कलम घटना दुरुस्ती संबंधित आहे. पहिला ऑप्शन दिला आहे कलम 368, दुसरा कलम 370, तिसरा कलम 371, चौथा आहे कलम 343. राज्यघटनेने मधील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 कलम 368. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो. पहिला ऑप्शन दिला जिल्हाधिकारी, दुसरा मुख्य कार्यकारी अधिकारी, तिसरा जिल्हा परिषद अध्यक्ष, चौथा जिल्हा पोलीस अधीक्षक. जिल्हा परिषदेच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढील प्रश्न, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो. पहिला ऑप्शन दिला राज्य शासन, दुसरा जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी, तिसरा जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, चौथा मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी. पुढील प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे. पहिला ऑप्शन दिला लंडन, दुसरा वॉशिंग्टन, तिसरा टोकियो, चौथा न्यूयॉर्क. जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क. पुढील प्रश्न, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे. पहिला ऑप्शन दिला आहे पर्यावरण संरक्षण, दुसरा आरोग्य सुधारणा, तिसरा नक्षलवाद बिमोड, चौथा भ्रूण हत्या. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 नक्षलवाद बिमोड. पुढील प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे. पहिला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा आहे नाशिक, तिसरा आहे पुणे, चौथा आहे नागपूर. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 पुणे. पुढील प्रश्न, भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखले जातात. पहिला ऑप्शन दिला जलक्रांती, दुसरा अमृत क्रांती, तिसरा नील क्रांती, चौथा पीत क्रांती. भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखल्या जातात. याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 अमृत क्रांती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे.
पहिला ऑप्शन दिला आहे जालना, दुसरा आहे उस्मानाबाद, तिसरा आहे लातूर, चौथा आहे नांदेड. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 लातूर. पुढील प्रश्न, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पहिला ऑप्शन दिला राजा राम मोहन राय, दुसरा आहे केशव चंद्रसेन, तिसरा आहे रवींद्रनाथ टागोर, चौथा ईश्वरचंद्र विद्यासागर. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय. पुढील प्रश्न, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे जयपूर, दुसरा आहे चंदीगड, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे दिल्ली. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड. पुढील प्रश्न, सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनाचा काय होय? पहिला ऑप्शन दिला अनुक्रमणिका, दुसरा आहे प्रस्तावना, तिसरा आहे पुरवणी, चौथा आहे मूळ प्रत. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा काय होय? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 प्रस्तावना. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? पहिला ऑप्शन दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरा पंडित नेहरू, चौथा सच्चिदानंद सिन्हा. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 सच्चिदानंद सिन्हा. पुढील प्रश्न, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते? पहिला ऑप्शन दिला उपराष्ट्रपती, दुसरा सभापती, तिसरा पंतप्रधान, चौथा राष्ट्रपती. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती. पुढील प्रश्न, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती? पहिला ऑप्शन दिला केशवचंद्र सेन, दुसरा रामकृष्ण परमहंस, तिसरा स्वामी विवेकानंद, चौथा विश्वनाथ दत्त. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली होती? याचे योग्य उत्तर असणार आहे स्वामी ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद.